स्टायपेंड आला का? चाल, माझ्या मित्राचं स्टायपेंड आलं. मला काही गरज नाही बेटा, माझे दुसरे पण सोर्स आहे. मी ते फक्त शिकवायला येतो तुम्हाला. जेव्हा तुला माहिती पडेल की मी कोण आहे, तेव्हा खुश होशील तू की कोणाकडून शिकलाय मी. खुश झाला सार्थक. चाल, बरं झालं. आई भावानी पावली म्हणजे तुम्हाला. उपवास धर रे सार्थक, उपवास धर. चला, आता हे प्रपोर्शनल म्हणजे प्रपोर्शन म्हणजे काय ते सांगतो मला. गुणोत्तर सांगितलं आणि प्रपोर्शन म्हणजे काय ते आज सांगतो तुम्हाला. बघा, प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. प्रपोर्शन म्हणजे काय? प्रमाण. एक मिनिट. आता आपण एक शब्द ऐकला असेल की या गोष्टी प्रमाणात आहे का वगैरे, असे ऐकलंय ना तुम्ही कुठेतरी, प्रमाणात आहे का. प्रमाण म्हणजे एकाचं दुसऱ्या सोबत ते प्रमाणात आहे का, त्यांचा अर्थ तो सारखा होतो का, तो बघायचा आहे आपल्याला. आता समजा मी असं घेतलं बघा, याला म्हणतात प्रमाण. समजलं का? हे लिहिलेलं असतं असं, ए बी बी सी किंवा ए बी सी डी, हे दोन प्रकारचं लिहिणं. याचा अर्थ काय तो सांगतो मी तुम्हाला. याच्यामध्ये हे जे ए, ए म्हणजे पहिलं पद, पहिलं पद. बी म्हणजे मध्यम पद. इथे वरच्या याच्यात दोन प्रकारचे प्रमाण असतात. एक आहे पहिलं, हे पहिलं ए, याच्यामध्ये हे पहिलं पद, हे मध्यम पद आणि हे तृतीय पद. समजलं? पहिलं, मध्यम आणि तृतीय. समजलं? मध्यमले दुसरं पद म्हणत नाही शक्यतो याच्यामध्ये. आणि म्हटलं आमचा तुम्ही ना काही फरक नाही पडणार, कारण तुम्हाला थिअरी थोडी लिहायची आहे तिथे, आहे की नाही. आता इथे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद आणि चौथं पद. समजलं? जर चारही वेगवेगळे असले तर आहे. आता इथे सगळे वेगळे बघा, 4, 8, 12, 24 सगळे वेगळे. म्हणजे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद. जर अशी रचना असेल तर अशी असेल बघा, असं काहीतरी असेल. समजलं? म्हणजे हे दोन सारखे येतील. समजलं का? हे मध्यम पद म्हणजे ही रचना, दुसरं काही नाही आहे. इथे चार टिंब आहे, चार टिंबाच्या पहिले एक गुणोत्तर आहे, चार टिंबाच्या नंतर दुसरं गुणोत्तर आहे. हे प्रपोर्शनचं चिन्ह आहे. समजलं? तर हे आणि हे प्रपोर्शन म्हणजे हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर सारखं आहे असा त्याचा अर्थ होतो. समजलं का? म्हणजे कसं तर बघा, याला जर मी सोडवलं तर असं येईल, हे चार टिंब म्हणजे इक्वल टू आणि 12/24 झालं. हे आणि हे बरोबर आहे म्हणजे काय तर बघा, 4 1 4, 4 2 8, 12 1 12, 12 2, हे 1/2 1/2 बरोबर आले. म्हणजे प्रमाणात आहे दोघे, दोघे प्रमाणामध्ये आहे. मग दोघे प्रमाणात असतील तर हे दोघी सोडवल्यावर सारखं येईल. समजलं का? आणि प्रमाणात नसतील तर मग ते सोडवल्यावर सारखं येणार नाही. आता मी जर असं म्हटलं की हे प्रमाणामध्ये आहे, या गोष्टी ज्या आहेत त्या प्रमाणामध्ये आहेत, तर एक्स ची किंमत किती येईल सांगा. किती येईल? 64, 34, अजून 51. बघा, हा 5 आणि याचा संबंध काय? 5 त्रिक 15 म्हणजे पहिला दुसरा जो आहे तो पहिल्याच्या तिप्पट आहे. मग हा याच्या तिप्पट करा, 17 त्रिक 51, याला म्हणतात प्रमाण. समजलं? दुसऱ्या याच्यामध्ये काही नसतं. आता काही ठिकाणी काय असतं, आता इथे काय होतं, चौथं पद विचारलं होतं. समजलं? काही ठिकाणी डायरेक्ट देतील. आता हे मी सोडवलं असं दिलेलं आहे स्ट्रक्चरमध्ये, असं देतील आणि विचारतील की एक्स म्हणजे काय. काही ठिकाणी डायरेक्ट प्रश्न येतील की 2-3 देतील. म्हणजे उदाहरणार्थ आता मी जर म्हटलं की आता याच्यावरनं सूत्र पण पाठ करतात काही जण, ते सूत्र म्हणजे काय असतं तेही सांगतो मला. आता याच्यावरनं काही येईल, ए छेद बी बरोबर बी छेद सी असं येईल. यावरनं बी कडे बी पाठवा म्हणजे बी स्क्वेअर होऊन जाईल, तो बी गुणिला बी, आणि हा ए सी आला. समजला? जेव्हा तीन पदं असतील, जेव्हा तीन पदं असतील आणि काही विचारलेलं असेल तर हे वापरायचं. हे जेव्हा चार पदं असतील, एकूण एकूण म्हणजे काय तर बघा, तीन पद आहे म्हणजे काय, दोन दिलेले असतील एक विचारलं असेल म्हणजे तीन झाले.
4 म्हणजे काय, 3 दिलेले असतील, एक विचारलंय, असा त्याचा अर्थ होईल. ते गणितात बघू आपण. आता बघा, इथे असं विचारतील की 9 आणि 36चे मध्यमपद किती. 9 आणि 36चे मध्यमपद किती असं विचारलंय. लिहून घेऊ आपण. 9 आणि 36चे मध्यमपद किती. आता एक लक्ष द्या, म्हणजे हे स्ट्रक्चर आहे. दोन गोष्टी दिलेल्या आहेत, दोन संख्या दिलेल्या आहेत आणि एक विचारली, म्हणजे टोटल किती झाले, 3 झाले. म्हणजे ही रचना दिलेली आहे ए बी बी सी. समजलं. आता याच्यामध्ये जर किंमत टाकली तुम्ही तरी उत्तर येईल, किंवा मध्यमपद पाठ करतात लोक की हे बी स्क्वेअर आहे, बी म्हणजे मध्यमपद झालं, इथे विचारले मध्यमपद, मग बी बरोबर किती येईल सांगा बरं. सूत्र काय येईल याच्यावरनं, बी स्क्वेअर म्हणजे ए सी, तर बी म्हणजे अंडर रूट ए सी. ए सी म्हणजे काय, याला ए बी सीच म्हणा असं जरुरी नाही आहे, एक्स वाय झेड म्हणता येईल तुम्हाला, पी क्यू आर म्हणता येईल. याचा अर्थ असा आहे की मध्यमपद बरोबर अंडर रूटमध्ये पहिलं पद गुणिला तिसरं पद, असं त्याचा अर्थ होतो. समजलं थेरीमध्ये. मग आता हे काही जण पाठ करतील, मग याच्याने उत्तर टाकतील, डायरेक्ट टाकतील की मध्यमपद विचारलंय म्हणजे बी बरोबर अंडर रूटमध्ये हे पहिलं असेल, हे तिसरं दिलंय म्हणजे हे पहिले दिलंय म्हणजे हे पहिलं, मध्यम विचारलंय आणि तिसरं असेल. हे 9 गुणिला 36, अंडर रूटमध्ये 9, 3 येतील बाहेर आणि हे किती येतील 6, म्हणजे 6 18. मध्यमपद किती आलं, 18 आलं. लक्ष आलं. हे असं सोडवलं जाईल, म्हणजे सूत्रामध्ये टाकलं. तुम्हाला सूत्र नाही आठवलं, मग ही रचना करा. 9 आहे आणि 36 दिलेले आहे, मध्यमपद विचारले, म्हणजे 9 कोणतं पद असेल, पहिलं असेल, म्हणजे 9. मध्यमपद माहिती नाही ते तर विचारलंय, मध्यमपद हे माहिती नाही. तिसरं पद किती आहे, 36. मग याची रचना काय येईल, 9 छेद बी बरोबर बी छेद 36. संख्याकडे संख्या, अक्षराकडे अक्षर. इकडे आला 9 गुणिला 36 बरोबर बी गुणिला बी, बी स्क्वेअर. बी स्क्वेअर आहे म्हणजे बी बरोबर अंडर रूट 9 गुणिला 36, म्हणजे बी बरोबर तेच येईल. फक्त एवढंच आहे की हे जर माहिती असलं तर शॉर्टमध्ये उत्तर येऊन जाईल मनातल्या मनात, हे सोडवायची गरज नाही पडणार. अंडर रूटमध्ये टाकणार आणि बाहेर काढणार. माहिती नसलं तर हे करा, ही रचना माहिती पाहिजे. समजलं. आणि 3 जर दिलेले असेल तर आता त्याने म्हटलं पहिलं पद किती आहे, पहिलं पद, मग पहिल्या पदासाठी वेगळा फॉर्म्युला, म्हणजे याच्यावरनंच तयार होईल. काय होईल, पहिला पद बरोबर ए ची किंमत काय येईल सांगा बरं याच्यावरनं. फक्त ए काढायचं आहे मला, पहिलं पद. 2 दिलेले समजा, त्याने म्हटलं 9 आणि 36चे प्रथम पद काढा. प्रथम पद विचारलंय, 2 दिले, याचा अर्थ पहिलं दिलंय का, ते तर विचारलंय, म्हणजे हे मध्यम असेल आणि हे तिसरं असेल, म्हणजे हे बी माना, हे सी माना. समजलं. मग पहिलं पद कसं निघेल, बी स्क्वेअर अपॉन सी, म्हणजे मध्यम पदाचा स्क्वेअर अपॉन तिसरं पद, आणि तिसरं पद काढायचं असले तर मध्यम पदाचा स्क्वेअर छेद पहिलं पद. लक्ष येते, येईल ना. हे पहा, हा ए सी बरोबर बी स्क्वेअर आहे, सी इकडे पाठवा, म्हणजे बी स्क्वेअर अपॉन सी. जर मी सी इथे ठेवला आणि ए इकडे पाठवला तर असेल. पण हे काही जण पाठ करतात, काही पाठ करायची गरज नाही आहे. तुम्ही हे रचना लक्षात ठेवा. पहिलं पद विचारलं असेल याच्यामध्ये तर पहिलं मध्यम दिलंय 9 आणि मग हे 36, मग याच्यावरनं काढा. समजलं. हे तर माहिती, आता ही रचना कशी करता येते आपल्याला, छेदात इक्वल टू वगैरे कळतंय. हे गणित असे सॉल्व करायचे. लिहून घ्या मध्यमपद काय असतं, काही नाही. ही रचना तीच आहे, ए छेद बी बरोबर सी छेद डी. आता याच्यामध्ये ठीक आहे फॉर्म्युले पाठ करू आपण, मग याच्यामध्ये फॉर्म्युले पाठ करावे लागतील, तर ते पाठ करत बसायचे नाही विनाकारण. हे लक्षात ठेवा. याला कसं सोडवतो आपण ते बघा. याच्यावर गणित घेऊ तेव्हा अजून कळेल ते.
बघा हा प्रश्न बघा सांगा याच्यामध्ये चौथं पद काय ते थोडे स्पेलिंग मिस्टेक झाले तर सोडून द्यायचं ते. 15, 20, 25 या संख्यांचे प्रमाणबद्ध म्हणजे प्रोपोर्शन चौथं पद काय असेल? बघा चौथं विचारलंय म्हणजे हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं असं असेल. मग कसं होईल ते? 15, 20, 25 माहिती नाही चौथं पद. मग हे कसं सोडवू आपण? किंवा डी म्हणा त्याला, म्हणजे डी माहिती नाही असं. मग 15/20 बरोबर 25/डी. मग डी बरोबर किती? 25 गुणिला 20/15. पॉईंटमध्ये येते ते, पॉईंटमध्ये येईल त्या. 5 तारीख. एक काम करू आपण, 30 करा इकडे. 30 25च्या जागी 30 करा, म्हणजे पॉईंटमध्ये काही काढू नये आपण. हे जाऊ दे, हे 30 करा. म्हणजे हे किती येईल? 40 करा. ते फक्त समजलं पाहिजे तुम्हाला गणित, तेवढं लक्षात घ्या. प्रमाण समजलं तुम्हाला काय असते तर? आता रॅन्डम मध्ये जे प्रश्न येतील ते आपण जसे जसे येतील तसे सोडत जाऊ. सांगा याचं काय उत्तर येईल? 12 आणि 30 चे मध्य प्रमाण किती? तीसनी 1 मिनिट थांबायला. याच्या जागी दुसरं घ्या, म्हणजे हे जे नाही हे दोघं आहे, याच्या ठिकाणी वेगळं घ्या. चोवीस आणि 6 घ्या, किती येईल? 12. म्हणजे मध्यप्रमाण म्हणजे काय? अंडररूटमध्ये 24 6 डायरेक्ट. किंवा तुम्ही काय करणार? मध्यप्रमाण विचारले, 24 हे बी, बी हे 6 असं करणार. आणि मग याच्यावरनं बी स्क्वेअर बरोबर तेच येईल, 24 गुणिला 6 किंवा असंच येईल. आता 24 गुणिला 6 म्हणजे काय? तर याला आहे ना गुणाकार नाही करायचा. हे ठीक आहे, छोटं आहे, हे सोपं उत्तर आहे म्हणून येऊन जाईल तुम्हाला गुणाकार केल्यावरही. पण शक्यतो काय करायचं, याची फोड करायची. काय करायची? फोड करायची. म्हणजे हे किती येईल? 24. 24ला असं फोडा, पूर्ण वर्ग जर असेल तर तसं फोडा त्याला. पूर्ण वर्ग एक संख्या आली पाहिजे असं फोडा त्याला, त्याचा अवयव असा पाडा. तर 24चे अवयव 12 दुने 24. कुठला तरी वर्ग आहे का पूर्ण? नाही आहे. 6 चोक 24, 4 पूर्ण वर्ग आहे. मग 4 गुणिला 6 गुणिला हे 6. आता 4 पैकी 2 येईल आणि या 2 वेळा 6 पैकी 1 वेळा 6 बाहेर येईल. समजलं? म्हणजे हे सोपं आहे म्हणून आपल्याला लगेच येईल की 24 सक 144. मग ते करता येईल तुम्हाला. पण मोठं जर असलं तर तिथे अवयव पाडूनच सोडवायचं, असं अशी सवय लावायची. समजला? कारण मोठ्याचं उत्तर समजा मोठं आलं, परत तुम्हाला ती प्रोसेस करावं लागेल, 2 अंक माना आणि मग ते करावं लागेल. त्याच्यापेक्षा अवयव पाडून घ्यायचे.
आणि जे सोपं वाटेल ते करायचं आपल्याला, जसं वाटेल तसं. चला हे घ्या. एका वर्गात मुले आणि मुली यांचे गुणोत्तर 3:5 आहे. जर वर्गात एकूण 40 विद्यार्थी असतील तर मुलींची संख्या किती? टोटल भाग किती आहे ते सांगा बरं. याला सांगितलं होतं काल मी तुम्हाला कसं सोडवायचं. टोटल भाग आहे 8. त्याच्यापैकी विचारले कोणी? मुली. मुलींचं कोणतं आहे? मुले आणि मुली, म्हणजे मुले मुली. मुली किती आहे? 8 पैकी किती आहे? 5. आणि टोटल किती आहे ते टोटल इथे लिहा. समजलं? म्हणजे किती आलं? 8 पंचे 40, 5 25 मुली आहे, तर मुलं किती आहे मग? किती? 15. समजलं? असं डायरेक्ट सोडवता येईल. किंवा तुम्ही म्हटलं की मुले मुली, मुले किती आहे? 3, मुली किती आहे? 5. मग मुले 3x, मुली 5x. टोटल किती येते? 3x अधिक 5x बरोबर 40. मग 8x बरोबर 40. x बरोबर 40/8. 8 पंचे 40, म्हणजे x बरोबर 5 आला. मग इथे टाका 5 त्रिक 15, हे 5 25. तर हे थोडं लेंदी होऊन जाईल. असं सोडवा. समजलं? हे दोघं माहिती पाहिजे, कुठे कुठलं उपयोगात येईल ते सांगता येत नाही. तर इथे असंही सोडवलं फटकन उत्तर येऊन जाईल तुमचं. चला हे सांगा किती? 200. आता बघा 400 रुपये ABC मध्ये वाटले. एला 1, बीला 2 आणि सीला 3. तर बीचा वाटा किती? तर बीचा वाटा किती? हे पहा टोटल किती हिस्से? 4. 4 हिस्से, 4 भाग आहे. आणि 2 बीला मिळत आहे. आता मला सांगा ते 400 रुपये 4 पैकी 2 याला मिळत आहे, म्हणजे अर्धे मिळत आहे, म्हणजे 200 रुपये. म्हणजे काही सोडवायची गरज नाही ना, असं 2/4 गुणिले 4 असं करायची गरज नाही पडणार इथे. समजलं? डायरेक्ट उत्तर येईल. लिहून घ्या. आणि तसं सोडवलं तरी चालेल, काही हरकत नाही. हे घ्या. हे कसे सोडवायचे सांगतो मला. बरोबर 200 बरोबर आहे. बरोबर, सगळे उत्तर बरोबर आहे. याचं किती? याचं काय येईल सांगा बरं. x/3 बरोबर y/4. तर बघा या गणितांमध्ये ना, ह्या एकतर असं दिलेलं असेल किंवा डायरेक्ट म्हटलेलं असेल की x y बरोबर 2(3), तर 2x अधिक y 2x वजा y याचं गुणोत्तर किती, असं विचारलेलं असेल. समजलं? असं दिलेलं असेल सिंगल सिंगल, आणि असं विचारलेलं असेल. आता हा काय एक प्रकारचा भागाकार आहे, एक प्रकारचा भागाकार आहे, अविभागाकार आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही डायरेक्ट जरी किंमत टाकली तरी उत्तर येते. समजलं? भागाकाराचं भागाकारामध्ये डायरेक्ट टाकलं तरी उत्तर येते. आता इथे x y म्हणजे 2(3) आहे, याचा अर्थ x म्हणजे 2 आहे आणि y म्हणजे 3 आहे असा नाही होत. समजलं का? x ची किंमत 2 आहे असं होते का डायरेक्ट x बरोबर 2 असं होईल का? कारण हा गुणोत्तर आहे ना. ते गुणोत्तर आलं कसं आहे, तर त्याच्यातला कॉमन अवयव काढल्यामुळे आलेलं आहे. मग कॉमन अवयव कोण आहे तो माहिती आहे का याच्यात आपल्याला? तर माहिती नाही आहे. मग आपण तो x मानतो ना कॉमन अवयव, 2x 3x असं म्हणू ना त्याला. तर ठीक आहे, पण जिथे हे दिलेलं आहे आणि हे भागाकारात विचारलेलं असेल काहीतरी, तर तिथे डायरेक्ट किंमत टाकायची. किंवा हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, असे जर गणित विचारलेले असेल डायरेक्ट किंमत टाकायची. डायरेक्ट म्हणजे काय? तर बघा 1/y बरोबर 2/3 आहे, म्हणजे x बरोबर 2 आणि y बरोबर 3 याच्यात डायरेक्ट टाकून द्यायचे. समजलं? मग कसं येईल? 2 गुणिले 2 प्लस y किती आहे? 3. इथे किती आहे? आणि हे असे आहे म्हणजे काय? भागिले आहे ना. 2 गुणिले 2 मायनस 3 झालं. हे 2 गुणिले 2 4 अधिक 3 7/1 म्हणजे 7 उत्तर येईल. किंवा 7(1) असं उत्तर येईल. समजलं? कळलं हे? आता याला वास्तविक याची किंमत अशी किंमत तिथे टाकली जाते. म्हणजे शाळेमध्ये जे सोडवत होते आपण, तर त्याला असं सोडवत होते बघा, हे 2x अधिक y 2x वजा y हे असं दिलेलं आहे, मग त्याला असं केलं.
मग 1/y ची किंमत किती आली आपली 2/3. आता इथे 1/y दिलेला आहे का, मग आपल्याला निर्माण करावं लागेल. इथे x आहे, इथे छेदात y पाहिजे, तो द्या आणि तो सर्वांना द्या. याला भागलं म्हणजे सर्वांना भागावं लागेल ना. सर्वांना कोणाकोणाला, याला भागा, याला, 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 दोघांना सगळ्यांना भागावं लागेल ते, म्हणजे मग ॲडजस्ट होईल ते व्हॅल्यू. समजला. मग इथे बघा 2 1/y ची किंमत किती आली 2/3. हे प्लस हे y/y एक येईल ना, सारखा छेद सारखा. हे इथे 2/3 मायनस 1 झालं. हे किती येईल 4/3 प्लस 1. इथे 4/3 मायनस 1. समजलं. आता हे 7/3 हे किती येईल 1/3 असं येईल. तुम्हाला माहिती आहे हे म्हणजे सारखं सारखं कट होतं. समजला. भागाकार आहे ना. तुम्ही जर असं म्हटलं 7/3 1/3, हा इकडे येईल, हा वर देईल, मग हा कट होऊन जाईल, म्हणजे 7/1 आला. हे शाळेमध्ये असं सोडवलं जायचं. पण आपण काय करायचं, डायरेक्ट किंमत टाकायची. समजलं. x बरोबर 2 घ्या, y बरोबर 3 असं जर असेल तर. कळलं. हे लिहून घेजा. हे नाही, हे स्टेप लिहायची काही गरज नाही. आता इथे कसं येईल, आता हे काय 1/3 बरोबर y/4 असं दिलंय, असं दिलेलं आहे. मग y इकडे पाठवा, म्हणजे 1/y बरोबर 3/3 वर जाईल. हे समजलं मी हे काय करतोय ते कळतंय ना. हां, म्हणजे 1 ची किंमत 3 आणि y ची किंमत 4 हे याच्यात टाका. मग टाका 3 दुने 2 गुणिले 3 प्लस 4 3 गुणिले 3 मायनस 2 गुणिला 4. चला हे किती आले 6 अधिक 4 10. हे 3 त्रिक 9, 9 वजा 8 1 10 1. सोळवा. हे समजलं ना. हे काय कसं करायचं, एक्स आणि 1/y किंवा एक्स वायचा इथे गुणोत्तर काढायचं आणि मग ते डायरेक्ट त्याच्यात व्हॅल्यू पुट करायची. बघा शाळेमध्ये गणित कठीण का होतं त्याचं कारण सांगतो. शाळेमध्ये स्टेप बाय स्टेप लिहावं लागायचं, पूर्ण लिहावं लागायचं. समजलं का. आणि आपलं डोकं नाही वापरायचं होतं, त्यांच्यासारखं करायचं. त्याच्यामुळे आपल्याला ते कठीण जायचं. आता इथे फ्री हँड आहे आपल्याला, आपण आपल्या मनाने शॉर्टकट काय काय करू सगळं करू शकतो. म्हणून स्पर्धा परीक्षा चांगली असते त्या शाळेपेक्षा. पण डिटेल मेथड माहिती पाहिजे बरं का, नाही तर शॉर्टकट येत नाही. म्हणून शाळा बी बरी असते, फक्त शाळेत शिकवणारे चांगले पाहिजे. त्याला ऑनलाईन करते का बघा, काही अडचण असेल तर विचारायचं. झालंय. किती येईल सांगा. 16 24 x आणि 18 या संख्या प्रमाणात असल्यास, प्रमाणात असल्यास म्हणजे काय, तर या अशा आहेत 16 24 x 18 अशा आहेत त्या. काढा एकचं मूल्य काढा, मग किती येईल. किती 12. बघा 16/24 बरोबर 1/18. 18 इकडे पाठवा. समजलं. हा इकडे आला. 6×3 = 18 6×4 = 24 4 1 4 4 16 4 3 12. इथूनच समजते बरं का, इथूनच म्हणजे जास्त प्रॅक्टिस झाल्यावर लगेच कळेल तुम्हाला. चला हे सांगा. दोन संख्यांचे गुणोत्तर 5/60 आहे आणि त्यांचा फरक 36 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. दोन संख्यांचे गुणोत्तर 5/8 आहे, 5/8 आहे, त्यांचा फरक 36 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे.
सांगा. चला पुढचं उत्तर द्या. बरोबर आहे, 12 बरोबर आहे. पुढचं सांगा. चला, कोणाला काही विचारायचं आहे? ऑनलाईन कोणाला काही विचारायचं आहे का? चॅटमध्ये विचारा किंवा हँडरेज करा. हँडरेज मला बोलता येईल त्याच्यात. स्कीम कुठली आहे? सारथी आहे, महाज्योती आहे? महाज्योती. बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 5/60 आहे, त्यांचा फरक 36 आहे. 5/60 म्हणजे पहिली संख्या 5x, दुसरी संख्या 8x झालं. यांचा फरक म्हणजे काय? फरक म्हणजे वजाबाकी. फरक काढा, 8x वजा 5x. फरक किती आहे? 8x वजा, मोठ्यातून छोटी वजा होते. ते पहिले मोठी असो की नंतर मोठी असो काही नाही, दोघीतला फरक. 8x वजा 5x बरोबर किती आला आहे? 36. मग हे किती आले? 3x बरोबर 36. मग x बरोबर किती? 3 इकडे गेला, किती येईल ते? 12 झालं. आता दोन संख्यांची बेरीज किती आहे? पहिले तर दोन संख्या काढून घ्या. किंवा दोन संख्यांची बेरीज किती आहे? 5x अधिक 8x किती आले? 13x झाले. मग x बरोबर किती आहे? 12. किंवा तुम्ही म्हटलं नाही पहिली संख्या काढू, मग हे 12 पंचे 60, हे 12 8 96 झालं. मग आत्ता त्यांची बेरीज करा, म्हणजे किती येईल? 156. लिहून घ्या. कसं सोडवलं बघा ते. ऑप्शनमध्ये नाही आहे. नसलं ऑप्शनमध्ये तर तुम्ही सांगत जा तुमच्या मनाने. ऑप्शनमध्ये शोधत नका जा काय. बरोबर, 156. बोला. बोलायचं आहे का काही? ओंकार, हॅलो. नाही. काही नुसतं हँडरेज करत होते. हे बघा, हे भूमितीमध्ये म्हणजे जिओमेट्रिक मीन. भूमितीमध्ये म्हणजे तेच मध्यम पद. समजलं का? काही टेन्शन नाही घ्यायचं. भूमितीमध्ये म्हणजे तो फॉर्म्युला जो होता ना, हा हा भूमितीमध्येचा होता. समजलं का? बी बरोबर तो, तर ते मध्यमपद समजा तुम्ही त्याला. तर 36 आणि 64 म्हणजे काय येईल? 36 गुणिले 64. हे झालं भूमितीमध्ये. किती येईल ते? 6 8 8 6 48. लिहा. चला, कळलं काय? काही अडचण याच्यात? स्टायपेंड किती आला मग? 1 महिन्याचा की 2 महिन्याचा? म्हणजे आकस्मिक निधी बाकी होता का तुमचा? तो तर आधी मिळतो ना. तो पण आला नव्हता का? आकस्मिक निधी. पण चांगली स्कीम आहे ना मित्रांनो. म्हणजे जे आता तुम्ही पास झाले तुम्हाला माहिती आहे. माझ्यासारखा टीचर असला की चांगलं वाटतं बघ. चाल, ते बघा वरचं एका मिश्रा.
एका मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 7:3 आहे. जर मिश्रणाचे एकूण प्रमाण 50 लिटर असेल तर दुधाचे प्रमाण किती? बघा, टोटल प्रमाण किती दिलेलं आहे? टोटल किती आहे? 50. ह्या 50 मध्ये हे भाग किती आहे? टोटल 10. हां, बरोबर. भाग किती आहे? टोटल 10. यापैकी दूध आहे 7, पाणी आहे 3. तर दुधाचे प्रमाण किती आहे? 10 पैकी 7. आणि टोटलला त्याला गुणिला करा म्हणजे दूध मिळेल. पाणी काढायचं असेल 10 पैकी 3 असं काढायचं. किंवा ते 7x 3x ते करा, ते थोडं लेंदी होईल म्हणून हे करू आपण. म्हणजे 7 35, दूध आलं 35 आणि मग पाणी आलं 15. चला, हे लगेच सोपं आहे. आता सांगा हे कसं येईल ते सांगा. 12, 16 x या संख्या प्रमाणात असतील तर x चे मूल्य किती सांगा. हम्म, 21.33. ठीक आहे. हे बघा, एक चे मूल्य किती म्हणजे आता 3 दिलेलं आहे विचारलं, म्हणजे 2 दिले 1 विचारलं आहे ना, म्हणजे ए बी बी सी असं येईल ना ते. म्हणजे हा ए असेल, हा बी असेल आणि हा सी असेल, असंच घ्यायचं ते. समजलं? मग हा ए छेद बी बरोबर बी, सॉरी, हा, आणि बी बरोबर बी छेद सी असं येईल ते. असं येईल ना ते. 12, 16 से एक्स असं येईल ना ते. आणि हे जर एक्स मध्ये असला तर तो मध्यमपद आहे. हे जसं सिरियली दिलेलं असतं तसंच घ्यायचं आहे आपल्याला. समजा त्याने विचारलं की द्वितीय पद काय याच्यात, 12, 16 एक्स चे द्वितीय पद विचारले, द्वितीय याचे असं नाही दिलेलं असेल, मग द्वितीय म्हणजे असं दिलंय समजा, असं विचारलं. मग हा ए, हा बी, हा सी. समजलं? जर त्याने म्हटलं असं एक्स 12, 16, मग हा ए, हा बी, सी. बी 2 वेळा येतो हे माहिती आपल्याला इकडे तिकडे. तर इथे ज्या क्रमांकाला तो आहे त्या क्रमांकाला घ्यायचा. आता हे तसं आलं, मग एक्स इकडे पाडवा. छेदामधला अननोन नाही काढत आपण. छेदामध्ये अननोन म्हणजे त्याचा तो व्यस्त असतो. समजलं? तर तो नाही काढत. तर एक्स इकडे पाठवला म्हणून तो इकडे येतो. समजला? छेदामधला नाही काढ. हा इकडे पाडवा. 16 गुणिला 16 छेद 12 किती? 4 त्रिक 12, 4 चौक 16. आता 16 चौक 64 छेद 3. 3 दुने 6, 3 एक 3, 21.1/3 म्हणजे 21.33. लिहून घ्या. चला हे घ्या, सोपं आहे. हम्म. 20 नाही आहे, 21.33 होतं. अच्छा, याचं हे दोन संख्यांचे गुण होतं त्याचं आहे का 20? त्याचं असेल तर बघू, चेक करू आपण. ठीक, याचं 20 आहे का? हे पहा, काय दिलेलं आहे? गुणाकार दिलेला आहे. गुणाकार, पहिली संख्या 2x, दुसरी 3x असं मानू. यांचा गुणाकार करा. 2x गुणिला 3x बरोबर किती दिलाय? 96. याच्यावरनं x निघेल.
संख्या संख्येला गुणेल, अक्षर अक्षराला गुणेल. बेत्रिक 6 एक्स गुणिले एक्स एक्स स्क्वेअर बरोबर 96. एक्स स्क्वेअर बरोबर 96/6 म्हणजे किती येईल ते? 6 1 6 उरले किती? 6 6 36 म्हणजे एक्स स्क्वेअर बरोबर 16. तर एक्स बरोबर किती येईल? अंडररूट करू ना आपण असे, समजलं? एक्स बरोबर 4 हिच्यात टाका. 4 दुने 8 4 त्रिक 12. ठीक आहे, याची बेरीज 20 बरोबर आहे. दोघांची बेरीज 20 बरोबर आहे. 20 बरोबर आहे. चला, सोपा प्रश्न आहे तो. चला, याचा अर्थ काय बघा. हे मागचं जे आहे ना, एक मिनिट, एक शब्द टाका तिथे. असा बघा, जर ए चे 30% कॉमा बी च्या 40% एवढे असेल तर ए बी किती, असं विचारलंय. ए बीचं गुणोत्तर किती? जर ए चे 30% बी च्या 40% एवढे असेल तर एस बी म्हणजे ए आणि बीचं गुणोत्तर किती? बघा, दिलं काय आता, असं दिलं पहा. ए चे 30% कोणाच्या एवढे? एवढे म्हणजे बरोबर कोणाच्या? बी च्या 40% चे म्हणजे गुणीला, समजलं? मग याला आपण असं करू शकतो, ए गुणीला 30/100 बरोबर बी गुणीला 40/100. 100 100 गेले. हा ए कडे बी पाठवा म्हणजे ए छेद बी येईल, ते इकडे पाठवला. हा 30 तिकडे पाठवा, 40/30. आपण ए कडे बी का पाठवला? आपल्याला काय विचारलं? ए छेद बी. आपलं एस बी विचारलं. एस बी म्हणजे ए छेद बी, समजलं? म्हणून आपण अशी रचना केली, समजलं? संख्याकडे संख्या पाठवा. हे 2 शून्य गेले म्हणजे 4/3 आलं. 4/3 म्हणजे किती? एस बी म्हणजे 4/3. तर हे उत्तर आहे. कसं सोडवलं बघा, काही अडचण असेल विचारा याच्यामध्ये.
हे सांगा, हे किती येईल? 30. समजलं नाही? हे मध्य प्रमाण म्हणजे मध्य विचारलंय, म्हणजे हे दोघी अंडर रूट मध्ये टाकायचे, फोडायचं यांना. समजलं? किंवा जाऊ द्या, काही फोडू नका, जाऊ द्या. 45 दुने 90, हे 900. 900 किती येईल? 30. जर मोठं असलं तर फोडायचं. समजलं? हे छोटे छोटे येऊन जातील तुम्हाला लगेच. काढा. दोघं सोडवा आहे. बघा, 5,000 रुपये PQR मध्ये वाटले. तर क्यू आणि आरच्या वाट्यातला फरक. आता मला सांगा, क्यू आणि आर. क्यू हे बघा, PQR, क्यू आणि आर मधला फरक किती आहे? 2 फरक आहे, म्हणजे 2 भाग फरक आहे. टोटल किती भाग आहे? 10 भाग. 10 भागापैकी 2 भाग किती असतात ते काढू आपण. गुणिले टोटल किती रुपये? 5,000. म्हणजे किती आले? 10 5 50. 500 गुणिले 2 म्हणजे किती? 1,000. लिहून घ्या. जिथे असं सोडवता येईल तिथे असं सोडवा. जिथे तसं नाही सोडवता येणार, म्हणजे 2x 3x 5x असं माना. एकची किंमत काढा आणि किंमत इकडे तिकडे टाका. क्यू आर याच्यातला फरक काढा. समजलं? जिथे लवकर सोडवता येईल तिथे लवकर सोडवायचं. हे सांगा बरं, सोडवा व्यवस्थित. दिलं काय ते बघा त्याच्यामध्ये. बरोबर, 1,000 बरोबर आहे. त्याला खालचं काय येईल उत्तर सांगा. जर A + B A - B असं दिलंय, ते त्यांचं गुणोत्तर दिलंय 3/2. तुम्ही ऑप्शनवरनं बी सोडू शकता. पण म्हणजे याच्यात किंमत टाकून पाहिजे. A बरोबर 2 टाका, B बरोबर 3 टाका, हे येते का तसं करा. किंवा याचा अर्थ असा होईल, याचा अर्थ हे गुणोत्तर बरोबर 5/1 म्हणजे 5/1 असं येईल. आता पुढे हे इकडे देईल, हे इकडे येईल. हा एक इकडे आला, 1 गुणिले A + B. तो आला काय नाही आला काय, काही फरक पडेल का इथे? एक हे इकडे गेला, इथे कोण होता? 5 A - B झालं. हे म्हणजे काय येईल? A + B बरोबर आहे 5 गुणिले 5A - 5 गुणिले B 5B झालं. ए कडे A पाठवा, B कडे B पाठवा. जो मोठा आहे त्याच्याकडे पाठवायचं. हा छोटा A ह्या मोठ्या A कडे गेला, काय होईल? हा 5A ऑलरेडी होता, हा A तिकडे -A होईल. हा मायनस जो होता हा इकडे पाठवा, हा B होता ऑलरेडी, प्लस हिच्या आणि प्लस 5B झाला. आता हे झाले 6B, हे झाले 4A. आता A कडे B पाठवा आणि या 4 इकडे पाठवा, म्हणजे काय येईल? A/B बरोबर आहे काय येईल? 6/4 झालं. म्हणजे A/B बरोबर 6/4 असं आलं ना ते. मग 2×6 2×2 किती आले? 3/2 म्हणजे 3/2. A/B आपल्याला AB काढायचं आहे, म्हणजे A/B काढायचं आहे. समजलं? हे असं करते. किंवा हे तुम्ही किंमत टाकून पहा. A म्हणजे 2, 3 म्हणजे B, असं असं टाकून पहा आणि हे उत्तर येते का बघा. नाही आलं दुसरं बघा. असं झालंय.
झालं का? हम्म. ते का बंद पडले ते? हे बघा बरं, हे सोडवा. काय झालं ह्याला? तिथे सुरू आहे ऑनलाईन वाले. नेट गेलं होतं. त्यांचा बी उपवास असतो ना मध्ये मध्ये, नेटवाल्यांचा. रिफ्रेश करायचं असतं का असं? कांट रीच दिस पेज. मी काय म्हणजे भावना बी दाखवायला लागले ते. ए आय काय बाबा, मांजर आहे की बुक आहे? जंगली. हे सुरू आहे ना? इथं सुरू आहे. हे सुरू ठेवा. बघा, लक्ष द्या. 2x बरोबर 3y बरोबर 4z. तर एक्स वाय झेडचं विचारलं आहे. याच्यात एक लक्ष द्यायचं की आता एक गणित असं असतं बघा, 1/5 बरोबर y/3 बरोबर z/7 असं दिलेलं आहे. समजा असं दिलेलं आहे आणि विचारलं की एक्स वाय झेड यांचं गुणोत्तर काढा. असं म्हणजे यांच्या छेदामध्ये दिलेले असेल. समजा काय ए छेद काहीतरी, बी छेद काहीतरी, सी असं काहीतरी दिलेलं असेल. तर यांचं गुणोत्तर जे असतं ना, हे असतं डायरेक्ट, जे छेदात असतं ते असतं. लक्ष आलं? जे छेदामध्ये आहे ते आहे. कोणाचं गुणोत्तर? यांचं. हा प्रश्न लिहून घ्या की 1/7 y/3 2/7 यांचं गुणोत्तर किती. तर हे डायरेक्ट येतं. याला सोडवता कसं तेही सांगतो तुम्हाला. आणि यांचं जे गुणोत्तर असतं हे काय करायचं इथे. आता हे तर गुणाकार आहे यांचा. मग आपल्याला 2x बरोबर 3y बरोबर 4z असं दिलेलं आहे. छेदामध्ये सारखा कोणीतरी आणावं लागेल. समजला? मग छेदामध्ये सारखा आणण्यासाठी काय करावं लागेल? यांचा मसावी आणायचा. काय आणायचा? यांचा मसावी आणायचा. समजलं का? काय आणायचा? मसावी. मसावी किती? 2 3 4चा 12. मग 12 करण्यासाठी याला किती लागतील? 2 ला 6, याला 4, याला 3. हा त्यांचा गुणोत्तर येईल. समजलं? हे असं सोडवलं जातं. ॲक्च्युअलमध्ये काय येते ते आता सांगतो. बघ, ऑप्शनवरनं जर टाकलं तुम्ही याच्यामध्ये तर इथे येतं. समजलं का? पण ऑप्शन टाकायचे नाही. समजलं? ऑप्शन टाकायचे नाही, सगळीकडे नाही येते. बघा इथे 2x बरोबर 3y असं लिहिता येईल आपल्याला. असं दिलं आहे म्हणजे बा ए बरोबर बी बरोबर सी, याचा अर्थ ए बरोबर बी, बी बरोबर सी
आणि ए बरोबर सी असं लिहिता येईल आपल्याला, की ए बरोबर बी आहे किंवा ए बरोबर सी आहे किंवा सी बरोबर ए किंवा बी बरोबर सी, असं काही करता येईल आपल्याला. मग आता 2x बरोबर 3y असं लिहिता येईल आणि 3y बरोबर 4z असं लिहिता येईल आपल्याला. यावरनं एक्सास वाय काढता येईल. वाय इकडे पाठवा, 2 इकडे पाठवा, म्हणजे 3 2 येईल. तो हे कसं काढलं समजलं? हे पहा, एक्सकडे वाय पाठवा, आला इकडे, या 3कडे 2 म्हणजे 3/2 आला, 1/y म्हणजे आला. आता इथे वाय आणि झेडचा गुणोत्तर किती येईल? झेड इकडे आला, 3 तिकडे गेला, म्हणजे 4×3 असं येईल. आणि असे जर 2 दिलेले असतील एक्स वाय वाय, आता एक्स झेडची गरज आहे का इथे आपल्याला? एक्स झेडची गरज आहे का? नाही. आपल्याला मग याच्यावरनं एक्स वाय वाय झेड असं एक्स वाय झेड काढता येतं. मग याच्यावरनं काढा, 3×2 4×3, 3×4 = 12, 4×2 = 8, 2×3 = 6, यांना परत जाईल भाग गेला, हे 6×4 असं सोडवलं जातं. हे पण काय करायचं आहे ते जे सांगितलं मी, की असं दिलेली असेल रचना अक्षर छेद असं 3 वेळा आणि त्यांचंच गुणोत्तर विचारलं आहे, तर छेदामध्ये असेल तर तेच त्यांचं गुणोत्तर आहे, छेदामध्ये जर असेल तर तेच त्यांचं गुणोत्तर आहे. आता जर असं नसेल, छेदामध्ये नसेल दिलेलं, नाही असं दिलेलं असेल, तर काय करायचं? लसावी काढायचा यांचा. हे जे सहगुणक आहे या अक्षरांचे, सहगुणक आहे ना ते, सोबत गुणताय म्हणून, तर त्यांच्या अक्षरांचा काय काढायचा? काय काढायचा? लसावी काढायचा. आणि तो लसावी यांना छेदायचा. छेदला मग हा 2×2 = 12 म्हणजे 1/6 आला. हे 3×1 = 3, 3×4 = 12 म्हणजे y/4, हे 4×1 = 4 म्हणजे z/3 असं आलं उत्तर. म्हणजे 6 4 3 आणि हे छेदात आलं, वर काही नाही त्यांना गुणाकार, तर मग आपण काय करतो याला? हे त्यांचं गुणोत्तर. समजलं? हे काय त्यांचं गुणोत्तर 6 4 3. असं शॉर्टकट सोडवा किंवा असं सोडवा, सोडवा लिहा. समजा असं असलं बघा, 2×1/3 बरोबर 5y/7 बरोबर 7z/, असं काहीतरी असलं तर हा 2 जो आहे याला छेदात टाकून द्यायचा, हा 5 याला छेदात टाकायचा, कारण छेद वर जातो तर वरचा मग खाली येऊ शकतो ना असा, आणि याला इथे टाकून द्यायचं. हे यांचं गुणोत्तर झालं. मग याला सोडवत बसायचं मग नंतर. समजलं का? यांचा छेद सारखा करायचा वगैरे वगैरे करत बसायचं. ते असं काही येत नाही शक्यतो, आलं तर बघू. मग हे कळलं, हा प्रकार कळला. हे डायरेक्ट असे प्रश्न येतात बरं का, की हे प्रकारानुसार येतात, त्याच्यामुळे लक्षात ठेवा कसं सोडवलंय. अडचण असली तर मला विचारा याच्यात, परत वाटल्यास परत घेऊ आपण ते, की अडचण आहे याच्यात. छेदामध्ये असलं की तेच घ्यायचं गुणोत्तर. हां तेच तेच केलं ना आपण तेच केलं बघा. ते केव्हा? आता इथे दिलं होतं ते मागचं गणित घेतलं आपण. समजा 1/2 आहे बरोबर y/3 आहे, z/5 आहे असं दिलेलं आहे, आणि विचारलं की x y z यांचं गुणोत्तर किती. तर मी काय सांगितलं, हे डायरेक्ट त्यांचं गुणोत्तर आहे 2×3=5 असं झालं. पण असं जर दिलेलं आहे 2x बरोबर 3y बरोबर 4z, आता यांच्या छेदात काय? काही नाही आहे ना, म्हणजे छेदात आणावं लागेल. मग छेदात कोण येईल? तर यांचा लसावी काढायचा, तो आणायचा. काय आणायचा? त्यांचा लसावी. मग यांचा लसावी 2 3 4चा लसावी किती आहे? एक तर मग नाही असं लसावी नाही काढायचं आहे, मग असं सोडवायचं ते जे सोडवलं आपण, की 2x 3y, मग xy काढा, yz काढा आणि मग xyz काढा, ते लेंदी होईल. पण तुम्हाला लसावी जर काढता येतो तर याच्यात लसावी किती आला? याचा 2 3 4चा लसावी किती आला? 12. मग सगळ्यांना छेदात 12 जर मी केले, सगळ्यांना जर मी सारखं करतोय काहीतरी कृती, तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू तीच राहते. ती काही बदलते का? नाही, फक्त रूप बदलते त्याचं. मग ते केलं आपण, म्हणजे याची व्हॅल्यू नाही चेंज करत आहे आपण, रूप बदलतोय फक्त. मग केलं 12 केलं केलं. आता मग हे सोडवावं लागेल ना, हे वरचे कट करावं लागतील ना. या वरच्यांनी भाग जाईल अशी कोणती संख्या आहे तिघांना समान, तर त्यांच्या पटीतली असली पाहिजे. मग त्यांच्या पटीतली मग कुठलीही घेतली तरी चालते.
पण जवळची कोणती असते, सगळ्यात जवळची पटीतली सगळ्यांची सारखी, तर लसावी असते. तुम्ही इथे 24ही लिहिले तर सगळ्यांनी भाग जाणारच आहे, 48ला जाणारच आहे. पण जवळची कोणती आहे लसावी, म्हणून लसावी काढतो आपण. मग आता याने दिलं बेसक 12 म्हणजे इथे 1/6 हे y/3 हे भाग गेला ना, हे z/3 हे किती आहे, 3 चौक 12 4 होता, y/4 असं आलं. आणि मग हे माहिती आहे तुम्हाला की असं जर असेल तर हे छेदात जे असतात तो त्यांचा गुणोत्तर, म्हणजे 6 4 3 हे त्यांचं गुणोत्तर. पण हे येण्यासाठी काय केलं आपण, हे वरचे कट करण्यासाठी आपण त्यांचा लसावी काढला आणि मग ते कट झाले, ते समजलं. आणि मग हे रचना आली की येऊन जातं. सोडवा ते, काय अडचण आहे याच्यामध्ये. बाकीचे गणित उद्या बघू आपण. तुमचं जीकेचं लेक्चर होत नाही का इथे? जाऊ द्या, मी सांगतो जीके. बघा सध्या एक ट्रम्प माहिती आहे का तुम्हाला? बंद झालं आहे ना ते, नाही सुरू झालं परत, आहे सुरू आहे. तर ट्रम्प माहिती आहे तुम्हाला? ट्रम्प प्रत्येकालाच माहिती आहे ट्रम्प. तर ट्रम्प काकांनी तात्या म्हणतात त्याला, तर त्यांनी एक निर्णय घेतला, एक H1B विसा वाल्यांसाठी. H1B विसा म्हणजे काय असतो ते सध्या आहे, तुम्हाला प्रश्न पडेल त्याच्यावर पडला तर. H1B विसा म्हणजे जे अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या भारी क्षेत्रामध्ये काम करतात, डॉक्टर इंजिनियर वगैरे अशा ह्याच्यात जे काम करायला जातात, स्किल्ड लेबर जे असतात, स्किल समजलं, अशा लेबरसाठी त्यांनी, स्किल म्हणजे समजलं ना तुम्हाला, तिकडे जर झाडू पोछासाठी जातोय त्याला नाही काही, किंवा मग साधं काम करायला जातोय, टॅक्सी चालवतोय त्याला नाही, जो स्किल ठिकाणी काम करतोय अशा ठिकाणी जी आपल्याकडे मान सन्मान असतो त्या लोकांना, अशा तिकडच्या लेवलवर तो जर गेला समजा तिथे काम करत असेल, त्याला H1B व्हिसा त्याला मिळतो. आणि तो असतो 3 वर्षासाठी, आणि वाढवला तर 6 वर्षासाठी. समजलं, 3 वर्ष तो राहू शकतो. राहण्यासाठी व्हिसा लागेल ना दुसऱ्या देशामध्ये, असं कोणीही थोडी राहू शकतो. आपल्या देशात आपण कुठेही राहू शकतो, पण दुसऱ्याच्या देशामध्ये व्हिसा लागतो. मग तो H1B व्हिसा म्हणतात त्याला, समजला. तो कोणाला मिळतो? स्किल लेबरला. भारतातले जे उच्च शिक्षित लोक तिथे जाऊन नोकऱ्या करतात त्यांना. ट्रम्प काकांनी काय केलं, आता खुन्नच भारतावर सुरू आहे ना, आता ते त्यांचं सुरू आहे ना हळूहळू जोरात. तर त्यांनी काय केलं की जो H1B व्हिसावाला 21 सप्टेंबर नंतर जो घेईल आता, म्हणजे आपले पोरं जातील तिकडे, त्यांना $1,00,000 दरवर्षी प्रत्येक वर्षासाठी, एका वर्षासाठी फी भरावी लागेल. किती? $1,00,000 अमेरिकन डॉलर. म्हणजे आजचा जर भाव पकडला तर 88,74,76,000, म्हणजे 89 लाख रुपये त्याला भरावे लागतील वर्षाचे. बिचारा जर अंग काढून तिकडे गेला असेल, तिकडे तेवढा पगार पाहिजे मग त्याला 5-6 कोटी, समजलं का. तर मग तो भरू शकेल ना ते सगळ्यांना. आता त्याला मुळात त्याला पगार समजा 50 लाख असेल वर्षाचा, अमेरिकेत जातोय म्हणजे असू शकतो ना 50, आणि भरावे लागत आहे 89 लाख. काय करेल तो? म्हणजे जाणारच नाही ना, संपला विषय तिथे. म्हणजे ट्रम्प काकानं काय केलं, दोऱ्या कापल्या, समजलं का. म्हणजे त्याचा परिणाम खूप लोकांवर होईल, थोड्याफार लोकांवर होणार नाही, खूप लोकांवर होईल. मग H1B व्हिसाबद्दल विचारू शकता आपल्याला, समजलं का. त्याच्यानंतर स्किल लेबर हे जे जातात तिथे, तर यांना त्या H1B व्हिसाचा अजून काय फायदा असतो, तर जो H1B व्हिसामध्ये जातो, एकदम भारी लोक असतात, बुद्धिमान लोक असतात, आणि जे मोठे देश असतात यांना बुद्धिमान नोकर पाहिजे असतात, समजलं का. चांगलेवाले नोकर, अशा एरे गैरेनी. आणि चांगले लोक त्यांच्याकडे आले तर त्यांची इकॉनॉमी वाढेल ना, त्यांच्या बुद्धीत, आपली बुद्धी तिथे वापरली जाते ना. सगळे शिकून इकडे तिकडे जात आहे, ते का जात आहे तोही मोठा प्रश्न आहे. तर इकडे सगळे चांगले असतं कशाला गेले असते बिचारे, पण ते त्यांना अट्रॅक्ट करतात, मोठ्या मोठ्या लोकांना, समजलं का. आणि त्यांना तिथे हे करतात. तर ते 3 वर्ष राहिले, 6 वर्ष पुढे चालून त्यांना ग्रीन कार्ड मिळतं. ग्रीन कार्ड म्हणजे काय ते विचारलं जाऊ शकतं. ग्रीन कार्ड म्हणजे अमेरिकेत राहण्याचा झाले तुम्ही नागरिक अमेरिकाचे, समजला. मुळात अमेरिका आहे ना, जे अमेरिकेत दिसत आहे ट्रम्प हे, यांची बी नाही आहे. हे कुठून तरी आलेले अमेरिके वेस्पुसी, त्याच्यानंतर त्याच्या पहिले तो आपला हा काय नाव आहे त्याचं, कोलंबस, यांनी शोध लावला आहे ना. शोध लावला म्हणजे जहाज घेऊन गेले ते तिकडे असं पहिल्यांदा. तर
हे बी इकडनं तिकडनं कॉलोनायझेशन येते. 13-14 वसाहती तिकडे गेल्या राहायला लागल्या. मग तिकडे आता काळे गोरे सगळे मिक्सचर झाले. मग तसे भारतीय बी तिकडे दोन दोन व्हिसा घेतात. तिकडचेच ग्रीन कार्ड घेऊन अनेक भारतीय तिकडले होऊन गेले आता. समजलं का? मग असे व्हिसा घेतले. आता तो प्रॉब्लेम ही नवीन लोकांना बघतात. H1B व्हिसा लक्षात ठेवा. हे दैनंदिन जनरल नॉलेज जे असतं त्याच्यामध्ये असतं. तुम्हाला कळलं काय नाही कळलं काय, तुम्ही जर थोडा डिटेलमध्ये अभ्यास केला, H1B व्हिसा अच्छा हे असतं का ते असतं का, असा थोडा तुमचा जो माइंड डेव्हलप होईल, तर तुम्ही थोड्या परीक्षा क्रॅक केला तर तुम्ही हमखास MPSC लेवलच्या परीक्षा आरामात क्रॅक करणार, जर असा माइंड डेव्हलप झाला तर. आपण जी चर्चा केली नाही जनरल नॉलेजची, ते ह्या प्रकारच्या चर्चा राज्यसेवेत होता. कठीण आहे का राज्यसेवा? कठीण नाही आहे. कॉम्पिटिशन कठीण आहे, अभ्यासक्रम कठीण नाही आहे. वॉस्ट मोठा आहे. समजून घेतलं त्याला कठीण नाही आहे. जो समजून नाही घेणार